आणि गुवाहाटीला जाणार. त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे. ह्याचं कारण आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. पण सर फडणवीस सतत बोलतात 2014ला आम्ही आरक्षण दिलं होतं, त्याच्यानंतर तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे आरक्षण तुमचं सरकार टिकू शकतं. पण आता तुमचं परत आलं ना, आमचं सरकार पाडलं कशाला? मग आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं ना तुम्ही. म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी? तो मुंबईतच येणार, कारण मुंबई मराठी माणसाची राजधानी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे तुम्हाला मान्य आहे का? ऐका, या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, कारण मी जरी काही म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये. फडणवीस असं म्हणतात की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आरक्षण या विषयाचं राजकारण केलं जातं. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई न सोडण्याचा निर्धार केला आहे जरांगे. पण म्हणूनच मी म्हटलं काय की आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यात आलं. शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाहीये. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे, काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई लाभ करा असं पण आवाहन केलं. पण म्हणून मी म्हटलं ना की सगळी जबाबदारी सरकारची आहे. कारण गणेशोत्सव सुरू आहे, ते काही इकडे मराठी माणसं जी सगळी आलेली आहेत ती काही इकडे दंगल करायला नाही आलेली, न्याय हक्कासाठी आलेली आहेत. 9 ते 5 वेळ देण्यात आलेली आहे. 5च्या नंतर त्या सगळ्या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न असेल. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले आहेत? का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणं, नुसतं घरोघरी काय फिरतायत सगळीकडे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.